नमस्कार मैत्रिणींनो, विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण व्ही नेक ब्लाउज डिझाइन बघणार आहोत। त्याच्यासाठी मी हे मेन फॅब्रिक घेतलेले आहे आणि त्याचे कट करून घेतलेले आहे। त्यानंतर हे अस्तरचं कटिंग करून घेतलेलं आहे। 37 साइजचं ब्लाउज आहे हे। इथे मी शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच आणि मुंढा देखील 5.5 इंच। त्यानंतर इथे हा असा मुंडा 5.5 इंच घेतलेला आहे। त्यानंतर चेस्टचा चौथा भाग इथे पुढे 2 इंच सिलाई मार्जिन, इथे कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्ससाठी आणि पुढे 2 इंच सिलाई मार्जिन। आता इथे गळा रुंदी घेतलेली आहे 3 इंच आणि गळा उंची इथे घेतलेली आहे 11.5 इंच। त्यानंतर इथे खाली गळा रुंदी घेतलेली आहे 3 इंच आणि बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि त्या बॉक्समध्येच व्ही नेकचा आकार द्यायचा आहे। आता हा आकार तुम्ही हा असा सुद्धा देऊ शकतात इथेपर्यंत, पण मी इथे तसं न करता अर्धा इंच हे असं मोजून तिथून हा व्ही नेकचा आकार द्यायला सुरुवात करणार आहे। वरून 3 इंचापर्यंत सरळ आणि खाली हे असं तिरकस जोडायचं आहे। ह्याप्रमाणे व्ही नेकचा आकार इथे द्यायचा आहे। आता हे आकाराप्रमाणे हे असं कट करायचं आहे। त्यानंतर मग हे मेन फॅब्रिकवर ठेवून उलटून घ्यायचं आहे। सिलाई घेऊन दाखवल्याप्रमाणे हे असं कट करायचं आहे। त्यानंतर मेन फॅब्रिकच्या सुलट बाजूवर म्हणजे सरळ बाजूवर हे ठेवायचं आहे अस्तरचं कापड। हे असं ठेवून मग इथे आकाराप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे। 1/2 इंच सिलाई मार्जिन सोडून इथे ही अशी सिलाई घ्यायची आहे आणि मग हे उलटवायचं आहे। आता इथे मी पिनअप करून घेतलेलं आहे आणि हे जे कोण आहे तिथे तिरकस अशी रेषा द्यायची आहे, म्हणजे सिलाई घेताना बरोबर तिथे सुई कपड्यात अडकवली जाते म्हणून। आणि मग इथे सारखंच मार्जिन राहील दोन्ही बाजूला। ह्याप्रमाणे मी असं मार्किंग करून घेतलेलं आहे। दोन्ही बाजूला इथे एकसारखं मार्जिन ठेवायचं आहे। 1/2 इंच ठेवलं असेल तर ह्या बाजूला सुद्धा 1/2 इंचच यायला पाहिजे ह्याप्रमाणे। आणि इथे हे असं सरळ आणि जिथे हे कोण आलेले असतील तिथे सुई कपड्यात अडकून कपडा फिरून मग सिलाई घ्यायची आहे। आता इथे मी दोन्ही बाजूला मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्या मार्किंगवरच आता सिलाई घेत आहे। आता बघा इथे कॉर्नर आलेला आहे तिथे सुई कपड्यात अडकवायची, कपडा फिरवायचा आणि मग सरळ सिलाई घेऊन पुन्हा कॉर्नर आलेला आहे तिथे सुई कपड्यात अडकवायची, कपडा फिरवायचा आणि मग सिलाई घ्यायची। अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा। आता इथे मधला कापड कट करायचा आहे। 1/2 इंच सिलाई मार्जिन ठेवून 1/2 इंच किंवा अर्धा इंच सिलाई मार्जिन इथे ठेवायचं आणि हे कापड कट करायचं। त्यानंतर जिथे कॉर्नर आलेले आहेत तिथे कट द्यायचे आहेत। कट हे सिलाईवर घ्यायचे नाहीत, इथे कॉर्नर आहे तिथे छोटासा कट द्यायचा आहे, सिलाईवर घ्यायचं नाही कट। आणि मग हे अस्तर उलटून घ्यायचं आहे। उलटवण्याच्या आधी तुम्ही इथे दाबटीप सुद्धा देऊ शकतात। आता मी जशी दाखवत आहे त्याप्रमाणे ही दाबटीप द्यायची आहे। दाबटीप देताना जे खालचं कपड्याचं मार्जिन आहे ते अस्तरच्या बाजूला राहील याप्रमाणे इथे दाबटीप द्यायची आहे। आता इथे कोण आलेला आहे तेवढी जागा मी सोडून दिलेली आहे आणि पुन्हा सरळ इथे दाबटीप घेत आहे। त्यानंतर पुन्हा इथे कॉर्नर आलेला आहे म्हणून तेवढा पेस सोडून दिलेला आहे आणि पुन्हा इथे पुढे दाबटीप घ्यायची आहे। दाबटीप घेताना जे खालचं कपड्याचं मार्जिन आहे ते अस्तरकडे ठेवायचं अस्तरच्या बाजूला आणि मग इथे दाबटीप घ्यायची आहे। हे असं दाबटीप घेतली की कपडा जो आहे तो लवकर खालच्या बाजूला उलटवला जातो। आता इथे हे असं लवकर हे असं व्यवस्थित सेट होतं आणि मग वरून सुद्धा इथे दाबटीप घ्यायची आहे। आता इथे वरून दाबटीप घेतलेली आहे। त्यानंतर आता हे मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करायचा आहे। खालच्या बाजूचा मी कट करणार नाहीये,
कारण तोच कापड वरती फोल्ड करून घेणार आहे, म्हणजे एक्स्ट्रा कंबरपट्टी मला लावायची गरज राहणार नाही म्हणून। आता हे साईडचं जे कापड आहे ते एक्स्ट्राचं कट केलेलं आहे मेन फॅब्रिकचं, आणि खाली जर तुम्हाला कट करायचं असेल तर कट करू शकतात आणि वेगळी कंबरपट्टी सुद्धा लावू शकतात। इथे मी खालचं कापड कट करणार नाही, कारण खालच्या कापडाचे जे धागे आहेत ते लॉक नाही आहेत, म्हणून आधी मी इथे ह्या खालच्या जो कापड आहे त्याला बारीक असं एक फोल्ड करून इथे सिलाई घेणार आहे, याच्यामुळे धागे लॉक होतील। तुम्हाला इथे वेगळी कंबरपट्टी लावायची असेल तर तुम्ही सेपरेट सुद्धा लावू शकतात, खालचा अस्तरचा कापड जो आहे तो कट करून। पण मी इथे हाच जो कापड आहे तो वरच्या बाजूला फोल्ड करून घेणार आहे। आधी हे धागे लॉक केलेले आहेत आणि मग दाखवल्याप्रमाणे हे असं फोल्ड करून इथे सिलाई घेणार आहे, याच्यामुळे मला वेगळी कंबरपट्टी लावायची इथे गरज आलेली नाही आहे। त्यानंतर ह्या पट्टीला हात सिलाई करायची आहे। दाखवल्याप्रमाणे ही अशी सिलाई मारायची आणि मग ह्या पट्टीला हात सिलाई तुम्ही करू शकता। त्यानंतर इथे टक्स घ्यायचे आहेत, नेहमीप्रमाणे आपण जसे टक्स घेतो त्याप्रमाणे इथे हे टक्स घ्यायचे आहेत। टक्स घेताना इथे डबल सिलाई घ्यायची। आता इथे दाखवल्याप्रमाणे ही अशी सिलाई घ्यायची आहे। अर्धा इंचाचे हे टक्स घेतलेले आहेत, आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं कमरेत म्हणून ते इथे ॲड होत आहे। दोन्ही बाजूला इथे टक्स घेतलेले आहेत। त्यानंतर आता इथे हे जे काठ होते ते काठ घेतलेले आहेत आणि मी इथे अर्धेच काठ हे वापरणार आहे, म्हणून सेंटरमधून हे कट करून घेतलेले आहेत आणि इथे मोजून घेणार आहे। जेवढे लागतील तेवढे मी असे कट करून घेणार आहे। जेवढा गळ्याचा आकार असेल त्याच्यापेक्षा 1-1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा, खाली मार्जिन सुद्धा लागतं जोडायला, म्हणून गळ्याच्या आकारापेक्षा 1 इंच 1.5 इंच जास्त घेतलेले आहेत। त्यानंतर एक अस्तरचं कापड किंवा याचं मेन फॅब्रिकचं कापड घ्यायचं आहे। मी इथे मेन फॅब्रिकचं घेतलेलं आहे। इथे एकूण 4 पट्ट्या घेतलेल्या आहेत, 2 मेन फॅब्रिकच्या आणि 2 काठांच्या। आता इथे ठेवताना पट्ट्या जोडण्यासाठी एक पट्टी घेतली काठांची, सुलट बाजूवर ही मेन फॅब्रिकची पट्टी ठेवायची आहे, उलट बाजू आपल्याला समोर दिसेल याप्रमाणे, आणि मग ते जोडून घ्यायचे आहेत एकमेकांना। आता इथे जोडून घेतलेले आहेत। नंतर ती पट्टी खालच्या बाजूला फोल्ड करायची आहे। फोल्ड करताना बारीक पाइपिंग दिसेल याप्रमाणे फोल्ड करायची आहे आणि ही पट्टी जी आहे मेन फॅब्रिकची ती अर्धा इंच जास्त घ्यायची रुंदीला। वरची जी पट्टी होती मेन फॅब्रिकची ती फोल्ड करताना थोडीशी पाइपिंग बाहेर दिसेल ह्याप्रमाणे ही अशी फोल्ड केलेली आहे आणि मग इथे सिलाई घेतलेली आहे। याचप्रमाणे दुसरी पट्टी तयार करून घ्यायची आहे आणि इथे लावायची आहे। आता इथे मी ही अशी जॉईन करून घेणार आहे। पहिली जशी पट्टी लावलेली आहे त्याप्रमाणे फक्त इथे ठेवायची आहे आणि आपल्याला जेवढी जास्त रुंदीची पाहिजे असेल त्यानुसार ही ठेवायची। आता मला खूप जास्त नाही तर फक्त अर्धा इंच एवढा गॅप राहील एवढेच मी ठेवणार आहे गॅप इथे, म्हणून त्याप्रमाणे इथे ठेवायची आणि मग सिलाई घ्यायची आहे। आता इथे दाखवल्याप्रमाणे ही जशी पट्टी जोडली त्याप्रमाणे ही जोडायची आहे। आता ही पहिली पट्टी जी होती ती वरच्या गळ्याच्या बाजूने जोडली होती, आता ही खालच्या बाजूने जोडावी लागणार आहे। इथे दोन्ही पट्ट्या बरोबर सेंटरमध्ये येतील ह्याप्रमाणे ॲडजस्ट करून हे ठेवायचं आहे आणि मग जोडायचं आहे। आता इथे मी फक्त अर्धा इंच मार्जिन राहील, पट्टी अशी बाहेर दिसेल काठांची पट्टी, एवढंच इथे मार्जिन ठेवून ही पट्टी जोडत आहे। ह्याप्रमाणे ही अशी जोडून घ्यायची आहे। त्यानंतर खाली
शिलाई घ्यायची आहे। आता ही जोडून झालेली आहे आणि नंतर हे खालच्या बाजूला काठ हे फोल्ड करून घ्यायचे आहेत हात शिलाई करण्यासाठी। दोन्ही पट्ट्यांचे जे काठ आहेत साइडने फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि मग तिथे हात शिलाई करायची आहे। हे असे फोल्ड केल्याने धागे लॉक होतील। हे असे दाखवल्याप्रमाणे फोल्ड करायचे आहेत आणि मग तिथे हात शिलाई करून घ्यायची आहे। नंतर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आता इथे सुद्धा हे काठ असे फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि मग इथे हात शिलाई घ्यायची। आता इथे खाली शिलाई मारायची राहिली होती तिथे शिलाई घेतलेली आहे। आता जे उरलेले काठ होते ते मी खालच्या बाजूला इथे लावून घेणार आहे। हे काठ इथे जोडून घेतलेले आहेत। दोन्ही बाजूला काठ फोल्ड करायचे आणि मग जोडायचे। त्यानंतर मग आता इथे हे काठ लावून सुद्धा थोडेसे काठ हे उरलेले आहेत तर याच्यातलीच एक पट्टी घ्यायची आहे। मी इथे 7.5 इंच लांबीची आणि 2.5 इंच रुंदीची ही अशी पट्टी घेतलेली आहे काठांची आणि ती दाखवल्याप्रमाणे ही अशी फोल्ड करायची आहे आणि इथे साइडला शिलाई घ्यायची आहे। शिलाई घेताना थोडंसं मार्जिन सोडायचं आहे वरच्या बाजूला 1/2 इंच किंवा अर्धा इंच इथे मार्जिन सोडायचं आणि मग तिथून शिलाई घ्यायला सुरुवात करायची आहे आणि मग त्यानंतर ही पट्टी उलटून घ्यायची आहे। अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा। आता इथे ही अशी शिलाई घेतल्यानंतर ही पट्टी दाखवल्याप्रमाणे इथून कपडा असा बोटांच्या मदतीने सरकवून मग एखादी टोकदार वस्तू घ्यायची आणि ही अशी मध्ये टाकायची आहे। हा जो कपडा आहे तो कपडा सकट हे असं मध्ये टाकायचं आहे आणि मग बरोबर तो कपडा बाहेर येतो आणि ही अशी पट्टी उलटून घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपण थोडंसं ओपन ठेवलेलं होतं तर तिथे ते जे काठ आहेत ते आतल्या बाजूला फोल्ड करून तिथे शिलाई घ्यायची आहे। इथले हे टोक व्यवस्थित बाहेर काढायचे आणि इथे थोडंसं ओपन ठेवलेलं होतं आपण तर तिथे हे असे काठ आतमध्ये फोल्ड करून तिथे शिलाई घ्यायची आहे। इथे हे धागे पॅक होतात त्याच्यामुळे दाखवल्याप्रमाणे हे असे काठमध्ये फोल्ड करायचे आहेत बोटांच्या मदतीने आणि मग तिथे एक शिलाई घ्यायची आहे। त्यानंतर ह्या पट्टीचं आपल्याला सुंदर असं फूल तयार करायचं आहे। त्याच्यासाठी सुईत 4 पदरी धागा घेतलेला आहे ओवून आणि दाखवल्याप्रमाणे हे असं करायचं आहे। हे असे छोटे छोटे टाके इथे टाकायचे आहेत। शेवटपर्यंत हे असे टाके टाकायचे आहेत आणि त्यानंतर ह्याच दोऱ्याच्या मदतीने इथे गाठ मारायची आहे। दाखवल्याप्रमाणे ही अशी गाठ मारायची। हे असं केल्याने सुंदर असं फूल तयार इथे होतं आणि हेच फूल आपल्याला तिथे अटॅच करायचं आहे। किती सुंदर हे फूल असं तयार झालेलं आहे बघा। काठांचं हे खूप सुंदर फूल दिसत आहे आणि हेच फूल आपल्याला तिथे लावायचं आहे। आता हे फूल इथे जोडून घ्यायचं आहे। आता इथे जो धागा होता सुईत ओवलेला तसाच ठेवलेला आहे आणि त्याच्यानेच हे असं जोडून घ्यायचं आहे, जॉईन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे सेंटरमध्ये मणी अटॅच करायचं आहे। दाखवल्याप्रमाणे हे असं सुई धाग्याच्याच मदतीने त्याच दोऱ्याच्या मदतीने इथे हे जॉईन करायचं आहे। इथे मी एक मोती लावून घेतलेला आहे। इथे तुम्ही 2 फ्लावर सुद्धा लावू शकतात। मी इथे एकच लावलेला आहे। ह्याच फुलाच्या खाली दुसरं एक फूल असं जॉईन करून घेऊ शकतात तुम्ही। ह्या ब्लाऊजच्या स्लीव डिझाईनचाही व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे, तोही तुम्ही बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत।